नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, एमपीएससी कडून ग्रुप बी ची मोठी भरती जाहीर झाली आहे मित्रांनो. तर तब्बल जागा एकूण 552 जागांसाठी भरती आहे मित्रांनो. तर ही संधी सोडू नका, कारण अशी भरती खूप कमी वेळा येतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. पदे, पात्रता व त्यासाठी लागणारी वयोमर्यादा काय आहे, व अर्ज प्रक्रिया कशी करायची, अर्ज कुठे करायचा आणि एक्झाम पॅटर्न काय आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ही एक खूप मोठी भरती आहे मित्रांनो, एकदम मोठी भरती आणि एकूण 552 पदासाठी आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करू. तर मित्रांनो, या भरतीमध्ये टोटल 3 पद आहेत मित्रांनो. सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब, राज्यकर निरीक्षक गट ब, पोलीस उपनिरीक्षक गट ब. तिन्ही पद अराजपत्रित आहे मित्रांनो. तर सहाय्यक कक्षा अधिकाऱ्याचे 6, त्यालाच काय म्हणते एएसओ. राज्यकर निरीक्षकासाठी 236 पद आहे मित्रांनो. हे बघा, ज्यांना राज्यकर निरीक्षक व्हायचं आहे मित्रांनो, त्यासाठी खूप चांगली संधी आहे मित्रांनो. 236 पद आहेत मित्रांनो. त्यानंतर सगळ्यांचा आवडतं व पोलीस क्षेत्रामध्ये आवड असणारं पद ते म्हणजे PSI, पोलीस उपनिरीक्षक. ज्यालाच मित्रांनो 310 पद आहे. हे बघा मित्रांनो, 310 पदे आहेत मित्रांनो. PSI ज्याचं स्वप्न आहे, ज्याला PSI व्हायचंय मित्रांनो, तर त्यासाठी 310 पदे आहेत मित्रांनो. खूप मोठी भरती आहे मित्रांनो, खूप मोठी. यामध्ये PSI पदासाठी सर्वात जास्त जागा आहेत मित्रांनो. त्यामुळे पोलीसमध्ये करिअर करायचं असेल तर ही गोल्डन चान्स आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, मी नुकतेच ग्रॅज्युएशन पास झाला असाल तर ही एक खूप चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. त्यानंतर रिझर्वेशन, आरक्षण तपशील. तर आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर SC, ST, OBC, EW साठी जागा आहेत मित्रांनो. महिलांसाठी वेगळे आरक्षण आहे. दिव्यांग आणि खेळाडूंसाठी पण सुविधा. म्हणजे जवळपास प्रत्येक कॅटेगरीसाठी चान्स आहे. तुमची कोणती कॅटेगरी आहे मित्रांनो ते कमेंट करा. नंतर तुम्ही पाहू शकता, जसं की अनुसूचित जातीसाठी 71 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 39 जागा राखीव आहेत मित्रांनो. मुक्त जाती, भटक्या जमाती 15 जागा आहे. इतर मागासवर्ग 20 जागा. इतर मागासवर्ग क 17 जागा. इतर मागासवर्ग ड 12 जागा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS 55 जागा. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास 44 जागा. महिला 166 जागा. खेळाडू 27 जागा. दिव्यांग 17 जागा. अनाथ 5 जागा. अशा कॅटेगरी वाईज मित्रांनो जागा आहेत, राखीव जागा आहेत मित्रांनो. तर तुमची कोणती कॅटेगरी आहे ते नक्की कमेंट करा मित्रांनो. जवळपास प्रत्येक कॅटेगरीसाठी मित्रांनो एक गोल्डन चान्स आहे मित्रांनो. तर काही महत्वाच्या तारखा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तसं अर्ज प्रक्रिया ही 10 एप्रिल पासूनच सुरू झालेली आहे मित्रांनो. पण काही ही जी 30 तारखेपर्यंतच होते, पण सध्याच्याला मित्रांनो त्याची जी आहे मुदतवाढ करण्यात आहे मित्रांनो. मुदतवाढ करण्यात आली आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी. तर जी अंतिम तारीख आहे मित्रांनो अर्ज करण्याची, ती 14 मे 2026 आहे मित्रांनो. तर तुम्ही अजून अर्ज नसेल केला किंवा तुम्हाला वाटलं असेल की आता वेळ निघून गेली, अर्ज भरण्याची मुदत संपली, तर असं काही नाही मित्रांनो. ही मुदत वाढ झालेली आहे मित्रांनो. तुम्हाला वाटलं असं मग दाखवायची गरज होती या व्हिडिओमध्ये, तर मित्रांनो की भरती ही 10 एप्रिल पासूनच, म्हणजे भरतीचे जे नोटिफिकेशन आलं त्यानंतर अर्ज हे 10 एप्रिल पासून सुरू झाले ते 30 एप्रिल पर्यंत. पण जे सूर राहिले विद्यार्थी ज्यांनी आज फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो. तो एक अत्यंत चांगली संधी आहे मित्रांनो. व्हिडिओ टाकण्याचा उद्देशच तो आहे मित्रांनो की भरतीमध्ये जी मुदतवाढ झाली आहे मित्रांनो अर्ज भरण्यासाठी, तर तुम्ही अजून काही वेळ गेलेला नाही मित्रांनो. तुम्ही अर्ज हा करू शकता. 14 मे 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. ही लास्ट डेट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर वाढणार नाही वाढणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगूच. तर एक अंदाजे 14 जून 2026 मध्ये पूर्व परीक्षा होण्याची अंदाज आहे. पण आता समजा मुदतवाढ केली तर पुढं परीक्षाही थोडेफार डेट्स चेंज होऊ शकतात मित्रांनो. ओके.
आपण मित्रांनो ही मुदत वाढ आहे. 14 मे ही लास्ट डेट आहे. ही जर डेट मिस केली तर तुमचा चान्स गेला. लक्षात ठेवा. वाटल्यास तर लगेच कॅलेंडरमध्ये सेव्ह करा. त्यानंतर मित्रांनो अर्ज करण्यासाठी ऍप्लिकेशन फी किती असणार मित्रांनो, परीक्षा शुल्क किती असणार मित्रांनो, तर जे ओपन सर्वसाधारण आहे त्यासाठी 394 रुपये आहे मित्रांनो. म्हणजे मागासवर्गीय आणि दिव्यांग त्यांसाठी 294 आहे मित्रांनो. शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो. ओके. देन ऑफलाईन पण आहे मित्रांनो, SBI शाखेद्वारे. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जी फी आहे तुम्ही एकदा भरली ती फी नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो, म्हणजे भरल्यावर परत मिळणार नाही. त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा, एज लिमिट. मित्रांनो जे सामान्य वर्गातले जेवढे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18 ते 38 वर्ष आहे मित्रांनो. ओबीसी SC ST ला रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. तर सहाय्यक कक्ष अधिकारी किमान 18, सर्वसाधारण 38, ओबीसी 43, SC ST 43, माजी सैनिक 45. राज्य कर निरीक्षकसाठी किमान 18, सर्वसाधारण 38, ओबीसी 43, SC ST 43, माजी सैनिक 45. पोलीस उपनिरीक्षक किमान 19 वर्ष, सर्वसाधारण 31 वर्ष, ओबीसी 34 वर्ष, SC ST 36 वर्ष, माजी सैनिक 78. विहित मर्यादा इतर कोणत्याही बाबीत शिथिल केली जाणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. PSI साठी एज थोडी वेगळी आहे, त्यामुळे ते नीट चेक करा. त्यानंतर मित्रांनो एलिजिबिलिटी, काही पात्रता व अटी मित्रांनो, जसं की शैक्षणिक अर्हता, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य अर्हता, पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेस पात्र असतील मित्रांनो. हे बघा मित्रांनो, ही संबंधीची गोष्ट आहे. कोणत्याही मान्यप्राप्त विद्यापीठाची पदवी, फक्त कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे मित्रांनो. असं काही नाही की आर्टने केलं, सायन्सने केलं, कॉमर्स केलं, फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे मित्रांनो. पदवी तुम्ही पास केलेली पाहिजे मित्रांनो. व जे विद्यार्थी पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेत पात्र आहे मित्रांनो. याचा असा अर्थ होतो मित्रांनो की जे विद्यार्थी सध्या लास्ट इयरला असतील तर ते पूर्व परीक्षेसाठी पात्र आहेत. जेव्हा ते मुख्य परीक्षेला बसतील तेव्हा त्यांना त्यांचं मार्कशीट देणं गरजेचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर भाषा, मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे मित्रांनो. तर मराठी भाषेचे ज्ञान काय तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर शारीरिक पात्रता, तर शारीरिक पात्रता ही PSI साठी आहे मित्रांनो. जसं की पोलीस उपनिरीक्षकासाठी शारीरिक पात्रता आहे. पुरुषाची उंची किमान 165 सेंटीमीटर व छाती 79 सेंटीमीटर व फुगवल्यावर 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे मित्रांनो. उंची ही 165 सेंटीमीटर व छाती 79 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर फुगवली गेली पाहिजे श्वास घेतल्यानंतर. व महिलांसाठी उंची 157 सेंटीमीटर. नंतर नागरिकत्व, तर भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. नागरिक हा भारतीय पाहिजे. कोणत्याही आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी उमेदवारांनाच, जे महाराष्ट्राचे रहिवासी असतील त्यांनाच आरक्षणाचा लाभ दिला जाईल मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो ही आहे एलिजिबिलिटी, जे आपण आत्ताच पाहिलं. मित्रांनो जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांनी हा चान्स मिस करू नका. फॉर्म भरा, वेळ निघून गेला नाही मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, 14 मे ही लास्टची तारीख आहे मित्रांनो अर्ज करण्याची. तर लवकरात लवकर अर्ज करा, कोणाची वाट बघू नका. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस, निवड प्रक्रिया गुणरचना. तर मित्रांनो टोटल 4 टप्प्यामध्ये तुमचे जी निवड प्रक्रिया आहे ती पूर्ण पार पाडणार आहे मित्रांनो. जसं की पहिला टप्पा संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी होणार आहे मित्रांनो, तिन्ही पदासाठी सेम असेल. नंतर टप्प्यात 2 मध्ये तुम्हाला मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी सहाय्यक व कर निरीक्षक. तिसरा टप्पा शारीरिक चाचणी, ही फक्त PSI साठी आहे मित्रांनो, उरलेल्या 2 पदांसाठी नाही मित्रांनो. तर शारीरिक चाचणीसाठी 100 गुण असतील, 60% पात्रता उपनिरीक्षक. आणि जो सगळ्यात शेवटचा टप्पा तो म्हणजे मुलाखत ही 40 गुणांसाठी असेल उपनिरीक्षक. गुण सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा 100
प्लस 400, राज्य निरीक्षक पूर्व 100 प्लस मुख्य 400, पोलीस उपनिरीक्षक पूर्व 100 प्लस शारीरिक चाचणी 100 आणि मुलाखत 40. तर मित्रांनो, मुलाखत ही पोलीस उपनिरीक्षकासाठी आहे मित्रांनो. फायनल सिलेक्शन हे मेरिटवरती आधारित असेल मित्रांनो, तर हे लक्षात घ्या. ओके, फायनल सिलेक्शन हे तुमचं मित्रांनो शारीरिक चाचणीचे गुण अंतिम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. फायनल सिलेक्शन मेरिट वरच आधारित असेल. तर मित्रांनो, अप्लाय कसं करायचं, ऍप्लिकेशन प्रोसेस काय आहे, अर्ज करण्याची पद्धत कशी आहे, तर ती समजून घेऊया. तर तुम्हाला mpsconline.gov.in वर रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो. तुमचं खातं बनवायचं आहे. त्यानंतर KYC पूर्ण करा मित्रांनो. विविध कालावधीत KYC पूर्ण प्रक्रिया पूर्ण करा. नंतर कागदपत्रे अपलोड करा, आरक्षण प्रमाणपत्रे वगैरे अपलोड करा. नंतर जिल्हा केंद्र निवडा, अर्ज करतानाच जिल्हा केंद्र निवडा, बदल मान्य नाही मित्रांनो. शुल्क भरा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शुल्क भरू शकता. तर ही पूर्ण तुमची अर्ज करण्याची अप्लाय प्रोसेस आहे मित्रांनो. त्यानंतर काही महत्वाच्या सूचना आहेत मित्रांनो, की जेव्हा एक्झामला जातात तुम्ही तेव्हा हॉल तिकीट आवश्यक आहे मित्रांनो. परीक्षेपूर्वी 7 दिवस तुम्हाला हॉल तिकीट हे जे उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर तुमचं ओळखपत्र, एक ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ घ्या, जसं की आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड, स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स, याच्यापैकी कोणतेही एक तुमच्याकडे ओरिजिनल पाहिजे मित्रांनो. त्यानंतर मोबाईल स्ट्रिक्टली बॅन आहे मित्रांनो. परीक्षा केंद्रावर मोबाईल व इलेक्ट्रिक साधने सक्त मनाई आहे मित्रांनो. तर हे काही परीक्षा जाताना महत्वाच्या सूचना आहेत, याचं लक्षात ठेवा मित्रांनो. जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुम्हाला एक्झाम देता येणार नाही मित्रांनो. हे स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे मित्रांनो. सविस्तर माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांकरिता माहिती विभाग आहे, तिथे जाऊन पाहू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिली आहे मित्रांनो. कसं काय आहे, वयोमर्यादा, पात्रता, अटी, एलिजिबिलिटी, संपूर्ण याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सगळं पाहिलं आहे मित्रांनो. तर याचं जे अधिकृत नोटिफिकेशन डाउनलोड करायचं असेल मित्रांनो, जाहिरात डाउनलोड करायची तुम्ही संकेतस्थळावरही जाऊन डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर जर तुम्हाला कसं डाउनलोड करतात ते पाहायचं असेल तर नक्कीच कमेंट करा की याच्यावर व्हिडिओ बनवा. तर नक्कीच मी व्हिडिओ बनवेल. व मित्रांनो, असेच डेली जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, तुमचा एक लाईक मला मोटिवेशन देतो. त्यामुळं अशा नवनवीन जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके, धन्यवाद, थँक्यू.